तर मित्रांनो, मला वैभवनं बोलावलं होतं की त्याच्या रूममध्ये तो म्हणे सध्या आम्ही एक कार बनवत आहो म्हणे, त्याच्यातून आवाज येते म्हणे एकदम खतरनाक, एकदम मिम्स सारखा आवाज येते म्हणे, अलाराम ठेवण्यासारखी म्युझिक येते म्हणे. तर चला जाऊया आपण आता हर्षदच्या खोलीमध्ये. हर्षदची खोली आपल्या बाजूनच आहे. चला तर मग मी चाललो आता हर्षदच्या खोलीमध्ये आणि त्यांचा दरवाजा उघडा आहे की नाही बघू. तर हो, त्यांचा दरवाजा उघडाच आहे. आणि चला मित्रांनो, हे आहे हर्षद गजकेश्वरची खोली. हर्षदची खोली आहे हे. आणि हे आहेत आपले हर्षद पलान. तुमच्या बोटात काय होते? हे फिंगर पबजी साठी. हा, पबजी लवर आहे ते. थोड्या दिवसानंच गेमिंगचं चॅनल खोलणार आहेत. आणि हाच तो वैभव आहे की त्याच्या या गाडीमधून एकदम अलाराम ठेवण्यासारखा एकदम म्युझिकचा आवाज येते. विभिन्न तुम्ही अशी गाडी बनणार आहे आपली. फक्त लवकरात लवकर बनली पाहिजे आपले सबस्क्रायबर वाढण्याच्या पहिलेच, कारण की अशी गाडी बनवणं सोपी नाही भाऊ. याच्यासाठी खूप काही शिकावं लागते. आणि याच्यातून आवाज येते म्हणे हर्षद आवाज कसा येते रे? मी प्लग करून दाखवतो. हा, प्लग करून दाखवते. लागलेला आहे हर्षद. अरे भाई हे काय बस वायर लावली होती ना, अचानक आवाज आला. न्यू मिनी प्रोजेक्ट फॉर द कॉलेज. फायनल इयर प्रोजेक्ट अनलॉक. फायनल इयर प्रोजेक्ट अनलॉक, न्यू लफडा अनलॉक. तर चला मित्रांनो, असं आहे. आणि भेटूया आपण. सध्या सांगोळ झाली, थोड्या वेळातच हर्ष पाटील येते आणि त्याच्या वावरामध्ये जाणार आहोत आम्ही जागा बघण्यासाठी, रोडगे करण्यासाठी. तर काही नाही, मग थोड्या वेळानं जाणार आहोत आम्ही. लय थंडीवर वाज काय करावं काय माहीत, पाहा लागेन मग आता काय आहे तर. ठीक आहे, मग भेटूया आता थोड्या वेळानंतर. ठीक. काही नाही, दारोकरले उठवायला चाललो आपण. दारोकर झोपलेलाच असेल मला वाटते. दारोकर चल, तो आला, उठ लवकर. तो येऊन आला, लवकर चल. हर्ष पाटील आला म्हणते खाली. तो कुठं आला काही दिसून तर नाही राहिला मला, पण पाहतो आता आला की नाही आला तर. चला, आम्ही चाललो सध्या आता हर्ष पाटीलच्या वावरामध्ये. हे आहेत आमचे मित्र हर्ष पाटील. आणि बुलेट आणलेली आहे. वेदांत दारोकर मागून येते फटाफट. तोपर्यंत आम्ही चाललो आता हर्ष पाटीलच्या वावरामध्ये रोडगेची जागा बघण्यासाठी, रोडगे करण्यासाठी. तर चला भेटूया डायरेक्ट आता गाडीवर. हे जे दिसत आहे मित्रांनो, ते आहे आमच्या कॉलेजचं फ्रंट गेट. आणि आमचं हॉस्टेल आहे एकदम मागे. आणि हे आहे आमचं कॉलेजचं HJRC सेंटर. आणि इकडल्या साईडनं आहे ॲडमिन ऑफिस. तर कळूया आपण थोडं एक्सप्लोर आपल्या कॉलेजला. चला आता मी चाललो गेटच्या बाहेर. हर्ष पाटील गेला वेदांत दारोकरला आणायला पूर्ण हॉस्टेलवर, आणि तो आलेला आहे. ठीक आहे, तर आम्ही चाललो आता हर्ष पाटीलच्या वावरामध्ये रोडगे करण्यासाठी. जागा बघायची आहे आम्हाला. आणि इथे खूप ट्रॅफिक आणि पोलीस आणि काय पोलीस असतील म्हणा, काही सांगता नाही येत. बघा, रस्ता क्रॉस झाला पाहिजे. पाटलाचा वावर आहे ग्रामपंचायत चिंचोली या गावामध्ये आहे. आणि हा आहे वेदांत दारोकर आणि हे आहेत आपले मित्र हर्ष पाटील. आता आम्ही चाललेलो आहोत शेगाव खामगाव हायवेनं. चिंचोली फाट्यावरून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे ते वावर. आणि तिथे आम्हाला रोडगे काढायचे आहेत. तर चला मित्रांनो, जाऊया. तर हे आहे मित्रांनो वावर आहे तर पावर आहे असे म्हणतात, पण जो वावरात काम करते त्यालाच माहीत पडते वावरातली पावर कुठं वाया जाते. तो पण काही नाही, आता मी शेतकरी पुत्रा तर वावरात तर जास्त लागते. तर हे आपलं वावर नाही, आपला जिल्हा नाही म्हणा. हा आपला जिल्हा अकोला जिल्हा आहे आणि याचा अमरावती. मित्रांनो, आपली जागा रोडगे करण्यासाठी आपल्याला उद्या
हे सोयाबीन सोंगेला आहे पण हे काहून काढलं नाही काय माहीत. आणि तूर एक नंबर आहे. हे आपल्या हर्ष पाटीलचं वावर डायरेक्ट तिकडे एक वावर गेलं की डायरेक्ट हायवेच आहे. आणि चर दारोकर तू बहुत अतिश आहे म्हणते पाटील. पाटला का गाडीचा नंबर पहा एक 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 ब्रँड बोलते. शेगावातले गणेश पाटील म्हटल्यावर विषय आहे का हो. चला मग याले बोर म्हणतात. बोर खाल्ले नसतील तर खाऊन बा. हे बोर दिसून नाही राहिले. बोर पाया आकार म्हणजे गेलो होतो आम्ही गौरक्षणात. गौरी म्हणे रे 5 रुपये गौरी म्हणे. आम्ही म्हटलं जाऊ दे आता काय करता. 25 गौऱ्या लागते म्हणे 15 लोकायले आणि 5 किलो लागते म्हणे. आम्ही तर 12 किलो घेऊन आलो. म्हणजे 2 दिवसाचं डायरेक्ट टेन्शनच नाही. पण त्या आता गौऱ्या ओल्या होत्या. आता चाललो आम्ही दुसऱ्या गौरक्षणात. ते गौरक्षण कुठे आहे पाटील. अकोला रोड वर आहे म्हणते. पाटील बरोबर आहे. तिकडे आहे एक गौरक्षण. तिकडे एक गौरक्षण आहे म्हणते. दारूबंदी भरला आठवते. तर आम्ही चाललो तिथं आता. तुम्ही तिकडे सोडून दिलं तर एकदा तिकडे नाही आणले एक वेळे. बरं ठीक आहे. उद्या बरं ठीक आहे. फक्त तेवढा जुगाड द्या लावून. फक्त तेवढा गौरेचा. हा ठीक आहे. आम्ही पाहत नाही आता कुठे. बरं ठीक आहे. गौऱ्याचं भांड्याचं सगळं नियोजन झालेलं आहे. आम्ही 15 जण रडगे जेवणारे उद्या. जागाही भेटली. सगळंच झालं. तर काही राहिलं का रे वेदांत अधिक. काहीच नाही. सर्व विषय पुरी फिल्डिंग सेट आहे आता. सगळी फिल्डिंग सेट झाली. तर आता आम्ही आलो आमच्या कॉलेजमध्ये. तर चला भेटूया डायरेक्ट आता.